नमस्कार, मी कैलास पवार, भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था. आज आमच्या भूमी फाउंडेशनच्या निवासी कृषक कॅडेट्स यांना एक पक्षी इथं वरती टेरेसवरती आढळून आला आणि तो पक्षी म्हणजे जर बघितलं तर अतिशय जखमी स्वरूपात आहे असं वाटतंय. कारण आताच मी रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट पुणे ही जी संस्था आहे तर वन्यजीवासाठी म्हणजे सेवाभावी स्वरूपात ती काम करते आणि त्या संस्थेशी माझा आता संपर्क झालेला आहे. तर थोड्याच वेळात ते या पक्षाला घेण्यासाठी येत आहे. बावधानला ती संस्था आहे, तर ती संस्था या पक्षाला रेस्क्यू करण्यासाठी येत आहे. कारण हा पक्षी मला ह्याची थोडीशी माहिती घेतली, मी त्यांना फोटो पण पाठवले होते, त्यांच्याकडनंही रीतसर मला माहिती मिळाली. पक्षी जो आहे तर हा काळपट असतं, लांब टोकदार पंख असतात, हवेतच हा पक्षी विशेष म्हणजे ना हा पक्षी हवेत उडत असतो जास्त वेळ आणि अन्न त्याचं जे आहे तर तो हवेतलेच कीटक वगैरे जे असेल छोटेसे ते ना तो खात असतो, अशी त्याच्या स्वरूपात प्राथमिक मला माहिती. हाऊस स्विफ्ट नावाचा हा पक्षी आहे. हा पक्षी अतिशय दिसायला खूप छोटा असतो बघा, एकदम छोटा पक्षी आहे. पाठीमागे त्याला इथं पांढरा हा टिपका म्हणतो. त्याच्यानंतर हे जे टोकदार जे पंख आहेत आणि त्याच्यानंतर त्याची चोच जी आहे तर टोकदार आहे आणि डोळे एकदम हे दिसतात. आणि विशेष म्हणजे हा पक्षी इतर पक्ष्यांसारखा तो लगेच उडत नाही, तर त्याला ग्रीप द्यावं लागते असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु हा आजारी असल्यामुळे त्याला ग्रीप पकडता येत नाहीये आणि तो उडू शकत नाहीये. किंवा त्याला कुठं जखमी आहे का, तर ते आता ही जी रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट जी आहे तर तीच त्याला हे करील. त्याला आपण अन्नही देऊ शकत नाही, त्याला आम्ही पाणी वगैरे देण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु त्यांनी सांगितलं की त्याला देऊ नका खायला. आणि दुसरी गोष्ट या पक्षाने म्हणून तो भीती पण पोटी तो हे होऊ शकतो. तर त्यामुळं हे वन्यजीव सुरक्षित झाले पाहिजे. ही सृष्टी जी आहे तर ही खऱ्या अर्थानं ही मानव जीवनासाठी किंवा सगळ्यांसाठी ही तितकीच महत्वाची आहे, सगळ्यांना तितकीच समान आहे. त्याच्यामुळं सगळेच पशुपक्षी असतील, सर्वच जीव वन्यजीव असतील, हे सुद्धा टिकले पाहिजे, जगले पाहिजे. आत्ताच मी जस्ट पुण्यातून आलो आणि आल्याला आमच्या निवासी कॅडेट यांनी मला या पक्षाबद्दल माहिती दिली. तर मुलांनी सुद्धा त्याला खूप प्रेम दिलं. सगळं दुपारपासून हा पक्षी इथं आहे टेरेसवर आमच्या, जपवणूक केली आहे त्याला. म्हणजे त्याला कुठल्याही पक्ष्यांची कोणी भीती नको किंवा कुठलाही पक्षी त्याला मारणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचं त्याला जखम होणार नाही याची खूप काळजी घेतली आमच्या निवासी कॅडेटनी. आणि आता त्याला 1 तासाभरात रेस्क्यू टीम जी आहे तर रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टची पुणे आहे तर ती टीम लवकरच येऊन त्याला रेस्क्यू करतील, त्याला ताब्यात घेतील आणि त्याचं जे पुढचं जे आहे तर त्याची उपचार तर ते लवकरात लवकर त्याला सुरू करतील. कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तो कदाचित आजारी असू शकतो म्हणून तो उडू शकत नाहीये. म्हणून त्याला सांगितलं का आता हे असं बॉक्समध्ये, बॉक्स दाखव, या बॉक्समध्ये आता तो ठेवायचा आहे, बॉक्समध्ये ठेवा म्हणून सांगितलं. त्यांना येईपर्यंत आता हा बॉक्समध्ये ठेवला जाईल आणि नंतर त्याला त्यांच्या ताब्यात दिलं जाईल त्या टीमच्या. तर चला, एक जीव जर वाचला आमच्याकडून तर हे खूप मोठं पुण्य आहे. आणि त्या स्वरूपाचा हा पक्षी असतो, खूप आकर्षक आहे दिसायला तो. आणि फक्त एवढंच एक तो फास्ट ग्रीप पकडू शकत नाही, खूप लहान आहे, खूप छान आहे, छोटा आहे आणि दिसायला सुद्धा खूप आकर्षक आहे. छान, गुड 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 गुड. आणि परिपक्व झालेला पक्षी आहे, मोठा पक्षी आहे तो, पिल्लू वगैरे नाहीये. पण तर काहीतरी जखम किंवा काही दिसत नाही, परंतु आजारी 100% असणार आहे. कारण तो दुपारपासून एकाच जागेवर थांबलेला आहे इथं आणि त्याला मुलांनी पण जपून ठेवलेला आहे आमच्या. इथं ठेवून देऊयात.